न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया राजकीय बातम्या। महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन। मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील यांना मुख्य इमारतीत दालन, तर बावनकुळे, विखे आणि मुश्रीफ यांना विस्तारित इमारतीत दालन। मंत्रालयातील दालनांपाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप। चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाई यांना मेघदूत, गणेश नाईक यांना पावनगड बंगला। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट। शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत। संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्यांऐवजी मिळाले फ्लॅट। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत। आमदार रुसला फुगला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही। महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं सूचक वक्तव्य। छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेची निदर्शनं। समता परिषदेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवेदन। मलिदा हवा असल्यानं पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच। महायुतीचे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत, संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे राजकीय समीकरण म्हणून पाहू नका। दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। काँग्रेसची मुस्लिम मतसेनेकडे गेल्यामुळेच काँग्रेसला भीती वाटायला लागली, तर दुसरीकडे सोडलेल्या हिंदुत्वावर ठाकरे सेना परत येऊ इच्छिते, पण मुंबईकर त्यांना प्रतिसाद देणार नाहीत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। खडसे आणि महाजनांमधील वाद लवकरात लवकर संपेल आणि विकासाला गती मिळेल। खासदार रक्षा खडसे यांची माहिती। दोघांचंही आयुष्यात महत्त्वाचं स्थान महाजनांनी मुलगी म्हणून सांभाळलं। रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया।